चंदा आणि ताराच्या पाठोपाठ रेडिओ कॉलर लावलेला हा गवा आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलाय. हा गवा आलाय पुण्यातील रेस्क्यू सेंटर मधून. झालं असं की सप्टेंबर 2023 साली कोल्हापुरातील मलकापूरमध्ये गव्याचे एक छोटे पिल्लू नाल्यात पडलेले आढळले. वन विभागाने त्याला रेस्क्यू केले आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरता पुण्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवले. त्यावेळी त्याचे वजन होते अवघे 30 किलो. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पशुवैद्यकांनी त्याची तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की या गव्याच्या पिल्लाचा पाय हा गंभीररित्या दुखावला असून तो फ्रॅक्चर आहे. गव्यासारख्या अजस्त्र वजनाच्या प्राण्याच्या शरीरामधील सर्वात महत्त्वाचं अंग हे त्याचे पाय असतात, कारण भक्कम पायावरच तो अजस्त्र वजनाचे शरीर पेलून उभा राहू शकतो आणि चालू देखील शकतो. त्यामुळे पशुवैद्यकांनी त्याचा पाय न कापता त्यावर ऑपरेशन करायचे ठरवले. ऑपरेशनच्या वर्षभरानंतर तो अगदी ठणठणीत झाला. त्याचे नैसर्गिक स्वभाव वैशिष्ट्य कायम राहण्यासाठी या काळात त्याला मानवी हालचालींपासून दूर ठेवण्यात आलं. आता तो साधारण 180 किलो वजनाचा झाल्यावर रेडिओ कॉलर लावून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलंय. व्याघ्र प्रकल्पातील प्रे ऑग्युमेंटेशन या अभ्यासाअंतर्गत या गव्याला रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आलंय. WII ने ही रेडिओ कॉलर लावली असून रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबरोबर केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत यासाठी पशुवैद्यकीय सहाय्य पुरवलंय. या अंतर्गत या गव्याचे रिवाइल्डनिंग करण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय यामुळे आयुष्यभर पिंजऱ्यात